आज इथं महाराष्ट्र आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या अश्वरूढ पुतळा व म्युझियम शिवतीर्थ याचा लोकार्पण सोहळा आज इथं महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मान्य श्री एकनाथजीरावजी शिंदे यांच्या हस्ते आत्ताच झालेला आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले श्री प्रकाश आंबेडकर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री खासदार धैर्यशील माने हातकळ्याचे खासदार श्री चंद्रदीप नरके आमदार अशोकराव माने आमदार आणि ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज इथं हा कार्यक्रम इथं होत आहे ते आपले मान्य आमदार श्री राजेंद्र पाटील यड्रावकर, समस्त जयसिंगपूर शहरवासीय, जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूरचे सर्व मंडळी आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज जयसिंगपूरच्या साठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. कारण इथं आपल्या शिवाजी महाराजांचा अश्वावर बसलेला पुतळा आज इथं मोठ्या दिमाखात त्याचं अनावरण झालेलं आहे आणि तेही आपल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते, आणि त्यावरूनच आपल्याला लक्षात येईल की जयसिंगपूरचं महत्त्व काय आहे. जयसिंगपूर आपल्याला माहीतच आहे की आमचे परमपूज्य पंजोबा शाहू महाराज यांनी हे स्थापन केलं आणि बघता बघता हे एक फक्त 50-60 हजाराचं शहर राहिलं नाही, तर जवळजवळ आसपासचे शहर आणखीन ग्रामीण भाग बघून जवळजवळ 2 लाखापर्यंत जाऊन पोचलेली आहे लोकसंख्या. ही एक विकासाचं एक आपल्याला दर्शकच आहे. जयसिंगपूर नेहमीच पद्धतशीर विकास, जयसिंगपूरमध्ये नेहमीच पद्धतशीर विकास होत गेला आहे आणि ते एक आदर्श शहर पूर्वी जरी ठरलं असेल तरी आत्तासुद्धा ते आदर्श म्हणूनच राहणार आहे, त्यात काही शंका नाही. आणि त्यात आज शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा इथं बसवल्यामुळे जयसिंगपूरचा मान पान सगळं मोठ्या प्रमाणात वाढलं आहे आणि ते एक आदर्श शहर निश्चित झालेलं आहे. आपल्या जयसिंगपूरसाठी उपमुख्यमंत्र्यांनी 2000 कोटी आतापर्यंत दिलेलेच आहेत आणि पुढचे काय काय देणार आहेत ते आमदार साहेबांना त्यांनी आश्वासन आता देतीलच. आणखी त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की इथं काय काय आधी सुधारणा होऊ शकते आहे. साहेब जयसिंगपूरला, शिंदे साहेब, जयसिंगपूरला आज 2000 तर कोल्हापूर जिल्ह्याला यापेक्षा मोठा आकडा पाहिजे. तर त्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब यांनी एकत्र येऊन कोल्हापूरसाठी जास्तीत जास्त करतील अशी आशा या प्रसंगी मी व्यक्त करू शकतो. अनेक गोष्टी ज्या विकासाच्या आहेत त्या विकासाच्या गोष्टींमध्ये कुठलंही राजकारण न आणता विकास हे आपण लक्षात ठेवून आपण पुढं नेलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून कोल्हापूर जिल्हा कुठेही मागे राहणार नाही. अशा तऱ्हेने आज या महत्त्वाच्या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वरूढ पुतळा, मला तर वाटतो हा सगळ्यात उंच तरी पुतळा आहेच आहे आणि याच्यासारखा देखणा पुतळा अलीकडच्या काळामध्ये मी काही बघितलेला नाही. आणि शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन जेव्हा आपण कुठलेही काम करतोय तेव्हा लोकाभिमुखच ते काम होतं आहे आणि जनतेच्या दृष्टिकोनातून सगळे उपयुक्त ठरतं आहे, यात काही शंका नाही. शिवाजी महाराजांचे आचार विचार प्रत्यक्षात आपण फक्त विचारच नाही पण आचारसुद्धा आपण जेव्हा पाळतोय
सर्वांना बरोबर घेऊन चालायचा विचार आपल्याला आत्ताच आमचे खासदार धैर्यशील मानेंनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना घेऊन चालणारा हा जिल्हा जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती शाहू महाराजांचा, या दोघांचा आदर्श घेऊन आपण नेहमी पुढं पावलं टाकत असतोय. म्हणूनच ह्या भागाचा विकास मोठ्या प्रमाणात होऊ शकतोय. अशा तऱ्हेने आज उपमुख्यमंत्री श्री शिंदेसाहेब इथं आले आणि जयसिंगपूरला हा जो मान दिला या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि यड्रावकर साहेबांचं ज्यांनी हा समारंभ आयोजित केला आहे त्यांचंसुद्धा अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी एवढं चांगलं काम करून दाखवलं आहे. आणि भविष्यामध्ये सुद्धा त्यांना बरेच विचार आहेत. त्यांनी जयसिंगपूर आणि परिसराचा विकास करण्यासंबंधी त्या अनेक गोष्टींमध्ये निश्चितच मुख्यमंत्र्यांचा हात त्याच्याबरोबर लागेल, त्यांच्या कामाला लागेल अशी आशा व्यक्त करून, आणि आपण सर्व इथं उपस्थित आहात आणि उपस्थितांमध्ये सर्वांनी आपुलकीने आम्हाला बोलावलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, संयोजकांच्या वतीने एक छोटीशी विनंती आहे. या ठिकाणी ज्यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नातून हा शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी उभं राहिलं, 25-30 वर्षाच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी जयसिंगपूरला झपाट्यानं वेगानं पुढे नेण्याचा प्रयत्न